टीव्ही मराठी 24 न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात टीव्ही मराठी 24 न्यूज. आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. मान्सूनची प्रगती प्रचंड वेगाने, राज्यात 15 मे पर्यंत पावसाचा अंदाज. यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा जलद गतीने होत आहे. 13 मे रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. हवामान विभागाने रविवारी म्हणजेच 11 मे रोजी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसात मान्सून अरबी समुद्रातही दाखल होईल. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सून 23 ते 25 मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात देखील 15 मे पर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी कोकण विभाग सज्ज आहे. हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून 13 मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर पोहोचेल. रविवारी पुन्हा नव्याने अंदाज जाहीर करत मान्सून प्रचंड वेगाने पुढे येत असल्याचा सांगण्यात आले आहे. या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव व कोमोरिन भागात दाखल होणार आहे. राज्यात 15 मे पर्यंत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 12 ते 15 मे दरम्यान संपूर्ण देशाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 12 मे रोजी म्हणजेच उद्या पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. आता एक दिलासादायक बातमी. आगामी 15 दिवस म्हणजेच 25 ते 26 मे पर्यंत गडगडाटी अवकाळी पावसामुळे उकाडा कमी जाणवणार आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होणार असून दिवसा आणि रात्री अधिक आल्हाददायक हवामानाची शक्यता आहे. माणिकराव खुळे, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे यांच्या मते मान्सून केरळात 23 मे नंतर कधीही दाखल होऊ शकतो. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचेल हे अरबी समुद्रातील प्रवाहावर अवलंबून आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा टीव्ही मराठी 24 न्यूज. आपल्या परिसरातील हवामान, पाऊस आणि आपत्ती व्यवस्थापन विषयी सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.